3 ओव्हरची मॅच असणार. शेवटची मॅच ही फायनल मॅच या ठिकाणी 2 ओव्हरची असणार. चला आपण कंटिन्यू या ठिकाणी चालू करायचं. महाराष्ट्र नवसेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच चषक 2022 पर्व पहिलं 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील ही दुसरी सेमीफायनलची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतो. दुसरी सेमीफायनलचा थरार. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक हाताला असताना गोलंदाज रोशन पवार. लॉ फुटा चेंडू जबरदस्त फटका कार्पेट लेवलनं फटकावण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा कोणताही या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. MTC लाईव्हच्या माध्यमातून टेस्ट प्रक्षेपण या सामन्याचं आपण पाहू शकाल. यूट्यूबवरती जाऊन अगदीच घर बसल्या या स्पर्धेचा सुद्धा या ठिकाणी आनंद घेऊ शकतात. आणि ते घर बसल्या पाहण्यात असणाऱ्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत केलं जाते. यावेळेस बॅटची एज लागून चेंडू जाईल. शॉट थर्डमॅन क्षेत्रच्या हातामध्ये येईल. एक सिंगल धाव आणि एका धावेनं संघाचं श्रीगणेश केलं जाईल. धाव फलकावरती धावसंख्या जोडली जाईल ती मात्र 1 धाव. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल. 3 षटकांची मॅच. पहिला मॅडेंट्री पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल रोशन पवार संघाचा संघनायक. तर त्याला फाईट करण्यासाठी आपण पाहतो अशोक आणि अरुण. पवेलियन विकेट क्रमांक 1 पहिला हजरा पहिली सफलता. एक मोठा झटका लागत असणार टीम मिरकुटवाडी संघाला. O2 ठाकरे तर श्री राजूदादा पाटील आमदार कल्याण डोंबिवली. अतिशय विचार केला ते व्यक्तिमत्व. एक डॅशिंग व्यक्तिमत्व ज्यांची ओळख आहे. आणि निश्चितच या ठिकाणी बरेचसे मान्यवर मात्र या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांची नावं मी या ठिकाणी मात्र नक्कीच घेईन. श्री अभिजित पानशे मनसे नेते यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभागमन झालं होतं. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच श्री किशोर दादा शिंदे मनसे नेते. श्री अभिषेक दर्गे वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी मात्र आगमन झालं होतं. तसेच श्री प्रवीणजी गांगल मनसे नेते. श्री शालम पेनकर जिल्हा अध्यक्ष मनविषय. तसेच श्री चेतन साखरे साहेब जिल्हा उपाध्यक्ष मनविषय. तसेच श्री महेशदादा पिंगले उपाध्यक्ष तालुका व मनविषय. तसेच श्री जितेंद्र पाटील जिल्हा अध्यक्ष रायगड. तसेच श्री गजानन राणन कामगार सेना सरचिटणीस. तसेच श्री राजेश कोले मनविषय उपाध्यक्ष महाराष्ट्र. अगदीच या ठिकाणी खूप चांगला चेंडू होता परंतु निश्चितच या ठिकाणी एकच धाव एका षटकाचा खेळ संपला गेला. पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी संपलं गेलं. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 1 धाव. तर अगदीच या ठिकाणी रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नक्कीच आयोजक अविनादादा देशमुख यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मानाची शाल या स्पर्धेचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी आपण अगदीच या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचं. आणि या स्पर्धेचं मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान शुभ कौतुक या स्पर्धेच्या वतीनं आपण करायचं. सन्मान मात्र या ठिकाणी केला गेलाय. मी नक्कीच दादांना विनंती करेन की
तर गोलंदाज मात्र यावेळेस तयार. यावेळेस ब्लॉक होलमध्ये हा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, चेंडू जाईल स्क्वेअर रिजनला, एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं संघ धावून पोहोचेल अगदी 2 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावेने मात्र या ठिकाणी सहाय्यक साध्य होणार नाही. मॅचमध्ये जर का टफ फाईट लढत या ठिकाणी जर का करायची असेल तर मिरकुटवाडी टीमला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. अतिशय चांगली मॅच मैदानच्या आतमध्ये सेमीफायनलचा थरार, दुसरा सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण पाहू शकाल. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये रोशन पवार. तर अगदीच या ठिकाणी अमित दादांना विनंती करेन की बाकी पाहुण्यांना काय हे नसेल तर मी करू शकतो, काय प्रॉब्लेम नसेल तर मी करू शकतो. आमच्या भाषेमध्ये करायला सांगतात दादा समालोचन. तर अगदीच माझ्या आदिवासी बांधवांना विनंती करेन की रायगड जिल्हा अध्यक्ष मनविषय त्यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की आम्ही हिंदीमध्ये समालोचन ऐकलं, मराठीमध्ये समालोचन ऐकलं, अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा या ठिकाणी समालोचन ऐकलं, परंतु आम्ही कातकरी भाषेमध्ये कधीही समालोचन ऐकलं नाही. तर जिल्हा अध्यक्ष साहेब या ठिकाणी सांगतायत की निश्चितच तुम्ही या ठिकाणी कातकरी भाषेमध्ये समालोचन करावं. तरीसुद्धा मी हे समालोचन करत असताना सर्वप्रथम जर का कोणाला काही बोलायचं असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही लोक डिवचत असतात, त्यांना मी विनंती करेन या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी मला आपल्या भाषेमध्ये समालोचन करण्याची संधी देतात, त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करेन आणि मी माझ्या कातकरी भाषेमध्ये समालोचन करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करतोय. तर अगदीच या ठिकाणी काहीच नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी करू शकतो. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच चषक मान्य आदिवासी बांधवांनी वतीने ही स्पर्धा मात्र अतिशय आयोजित करी आणि खूप चांगलं आयोजन हा मित्र हो. आणि निश्चित ही स्पर्धा आहे ना की पहिलाच आयोजन आहे वर्षातील आणि पहिलाच आयोजन आणि खूप चांगलं आयोजन, दिमागदार आयोजन. ही स्पर्धा जर का आपण हेरला घ्यावं ना तर अविनाश दादाने खूप मेहनत लिहिली आहे या स्पर्धेसाठी आणि त्यातीलही सेमीफायनलने अगदीची दुसरी लढत या ठिकाणी आपण पाहिजे. आणि निश्चित या ठिकाणी चेंडू आता फायने खालतं पण तो चेंडू जाईल यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामा निश्चित एक धाव तर या ठिकाणी निश्चितच धावदिन लिहिली आणि एक धाव पूर्ण करी आणि एक धावसंख्या दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण कर्यात आणि 2 धावेनं संघ जाईन पोहोचना 4 धावसंख्येवरती. अगदीच जर विचार करा ना तर खूप चांगली स्पर्धा चालू आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तो मात्र दिनेश, बॉलिंग करण्यासाठी सज्ज तो दिनेश आणि दिनेश मात्र पुन्हा एकदा तयार. 10-12 पावलांना रनअप विलीन या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तयारीना. यावेळेस मोठा फटका खेळवला आता फलंदाज जर का आपण विचार करा तर अशोक चांगला बॅट्समन पण तो अशोकला मात्र अटसा उभा ठेवा, स्ट्राईकला मात्र चांगली फलंदाजी करा. आपण बऱ्याच मॅच त्याने हऱ्यात, चांगली फलंदाजी तो करताना आपण त्याला नेहमी चेहरा, पण तो त्याने बॅटमधून मात्र यावेळेस का नाही मोठा फटका ये नाही, तो मोठा फटका मात्र या ठिकाणी मारावा लागेल. जर तो मोठा फटका मारा नाही ना तर संघ मात्र या ठिकाणी अशा गुंडाले ठेवू लागतील आपल्या संघाला, म्हणजे मिरकुटवाडी संघाला. आणि यावेळेस चेंडू जहा फायनल क्षेत्रामा लय चांगला क्षेत्रक्षण आणि यावेळेस मात्र निश्चितच रनआउटनी संधी येते आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी रनआउट करा आणि रनआउटने रूपामध्ये जर अटसा अकोला घ्या तर धावफलकावर धावसंख्या फक्त 5 धावा या ठिकाणी लागण्यात. अगदीच या ठिकाणी 2 ओव्हरना खेळ अटे संपणं आणि 2 षटकाने समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 5 धावा, म्हणजे 2 षटकाने खेळ मात्र अटसा संपणं. आणि मित्रांनो निश्चित मा या ठिकाणी आपल्या भाषेतून जे काही मला 2 शब्द येतात ते गोड मानेन लिहा आणि अट्टच मा थांबा. आणि निश्चितच ही स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच चषक. आणि अगदीच आपण या ठिकाणी या स्पर्धेबद्दल 2 शब्द रायगड जिल्हा अध्यक्ष मनष अमितजी पाटील साहेबांच्या वतीनं आपण जितेंद्र पाटील साहेबांच्या वतीनं आपण या ठिकाणी या स्पर्धेबद्दल 2 शब्दामध्ये साहेबांनी विनंती करेन की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. मी उद्घाटनाच्या दिवशी आलेलो तेव्हाच आमच्या अविनाश देशमुख याच्याबद्दल सांगितलं होतं की जेव्हा दिवसभरातले किंवा जेव्हा अविनाश जाधवजी भेटतात, आपला अविनाश देशमुख जेव्हा भेटतात त्यावेळेस त्यांचे 4 प्रश्नांमधले 2 प्रश्न हे आदिवासी बांधवांसाठी असतात. आज स्पर्धा घेतली ती देखील आदिवासी बांधवांसाठी घेतली. भविष्यात ते बैलगाडी स्पर्धा आणि कबड्डी स्पर्धा देखील घेणार आहेत.
तर खरंच मी जिल्ह्याच्या वतीने त्यांचं कौतुक करेल. सामना चालू आहे, परंतु आज प्रमुख पाहुणे सन्माननीय अमित ठाकरे साहेब आणि राजू पाटील साहेब येणार होते, परंतु उद्या शिवजयंती उत्सव असल्यामुळे मला सन्माननीय अमित साहेबांचा देखील निरोप आलेला आहे आणि राजूदादा पाटील यांचा देखील निरोप आलेला आहे की अविनाश देशमुखने घेतलेल्या कार्यक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मी अविनाशला आम्ही नंतर भेटू आणि त्याचं खरंच कौतुक करू. आमच्या वतीने तू शुभेच्छा दे. उद्या कार्यक्रमाला शिवनेरीला जायचं असल्यामुळे आज येणं शक्य नाही, त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा मी अविनाशजींना माझ्या माध्यमातून देतो आणि भविष्यात तुझ्या ज्या ज्या काही कार्यक्रम असतील, आपण जे काय विचार करणार असेल त्याच्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष म्हणून माझा सर्वतोपरी तुमच्या मागे पाठिंबा असेल असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जितेंद्र पाटील साहेब, खूप चांगलं मनोगत आपण अगदीच या ठिकाणी मांडलं, त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं आपला सहर्ष मनपूर्वक अभिनंदन. अगदीच या ठिकाणी व्यासपीठावरून रजा घेत असताना आपण प्रमुख अतिथी आपण या ठिकाणी पाहतोय. थँक्यू डीजे. अगदीच या ठिकाणी प्रमुख अतिथी या व्यासपीठावरून रजा घेत असताना जितेंद्र पाटील साहेब त्यांच्या समेत बरेचसे सहकार्य. अगदीच आपण अलाज साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि निश्चितच खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी होती आणि निश्चितच या ठिकाणी तिसरे षटक चालू आहे. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 12 धावा. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 12 धावा. तिसरे षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. शेवटचे 3 चेंडू पहिलं सत्र या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 12 धावा. आणि निश्चितच काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. काही गोलंदाजी केले रोशन पवार अँड कंपनीने. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच चषक 2022 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील ही दुसरी सेमीफायनल. या दुसऱ्या सेमीफायनलचा थरार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. याची देह याची डोला ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा घर बसल्यासुद्धा आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहू शकाल. MTC लाईव्हच्या माध्यमातून यांचंसुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करेन. गोलंदाज तयार. पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू अगदीच या ठिकाणी बाहेर जाणार चेंडू. पंच सांगता येतात वाईड बॉल. पंचाने लाईन आणि लेंथ मात्र या ठिकाणी तपासून या ठिकाणी जवळपास वाईड बॉल घोषित केला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत ते मात्र 13 धावा. अगदीच या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 13 धावा. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे. फास्ट खेळायचं. अद्याप एक फायनलची मॅच आहे. फायनल मॅच अद्याप बाकी असणार आहे. आपण मॅचला या ठिकाणी स्टार्ट करायचे. फायनल मॅच मात्र या ठिकाणी 2 षटकांची या ठिकाणी असणार आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातार 2 चेंडू मात्र या ठिकाणी वाईड बॉल. तर अगदीच या ठिकाणी राकेश पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मॅन फ्रॉम सारसन मी अविनाश दादा देशमुख यांना विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत खालापूर तालुका आदिवासी मंच चषकच्या वतीनं या ठिकाणी आपला यथोचित मान सन्मान आपण करावा. तर डीजे ऑपरेटर एक जण आपण इकडे यायचं आपल्या समालोचन कक्षामध्ये आपण या. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघ अगदी जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार मैदानच्या आतमध्ये.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल निश्चितच कॉर्नर क्षेत्रामध्ये, परंतु डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करेल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत रनआउटची संधी आणि यावेळेस सिंगलवरती समाधान मानावे लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील अगदीच 21 धावा. तर पहिलं सत्र मात्र या ठिकाणी संपलं गेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील. तर 21 धावा आणि विजयासाठी आव्हान असणार आहे आणि 22 रनांची मात्र या ठिकाणी गरज असणार आहे. चला पिडअप करायचं, फास्ट खेळायचं, लगेच मिरकुटवाडी टीम मैदानच्या आतमध्ये आपण जायचे, कंपल्सरी चेशिंग. चला नक्कीच या ठिकाणी सारसेट टीमला सुद्धा विनंती करेन की आपण या ठिकाणी लगेच ग्राउंड सोडायचं आणि पूरक स्वागत. अतिशय खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदिवासी मंच चषक 2022 पर्व पहिल्या पर्वातील ही दुसरी सेमीफायनल. चला रोशन पवार अगदीच आपण या ठिकाणी मॅचला स्टार्ट करायचं, जास्त वेळ नाही आपल्याकडे, अद्याप फायनल मॅच या ठिकाणी बाकी आहे. जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा जेवढ्या मिळतील तेवढ्या कमीच असतात आणि या ठिकाणी मात्र 22 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी सेट करायचं.
जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि गरागरा फिरतोय क्षेत्ररक्षक. चेंडू उचलणार फेकणार 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि एकच धाव मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण तो दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 22 धावेंचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. त्या 22 धावेंचा पाठलाग करायचं असताना धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र समीकरण होतं. आता हा चेंडू 8चं ते समीकरण आता येऊन टेपले. येणारे 9 चेंडू आणि 8 धावींची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस खूप चांगला फटका शॉट. थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. घासत पुसत गरंगाला चेंडू जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा येईल एक अजून एक चौकार. खूप चांगला चेंडू. देशमुख दादा आहे पाठीशी उभा व सदा. आयुष्यात आलेले आनंदाचे शेट मध्ये फुलटॉस बॉल कधीच चुकवायचा नसतो हे सांगत असताना फलंदाजानं ठोकलाय लॉंग टॉप क्षेत्रापलीकडे चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. आता गरज असणाऱ्या 4 धावींची. या षटकामध्ये मॅच फिनिश करतो की काय. खूप चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू. गुड लेंथला हा चेंडू टाकला गेला आणि जवळपास विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न रोशन पवार याचा अयशस्वी ठरला आणि चेंडू जाईल मात्र डॉट. यावेळी थोडासा क्रीजवरती मात्र उभं ठेवलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल का. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुरेशनं. थोडीशी बॉलिंग मार्कवरती जर आपण विचार केला ना तर सुरेश याच्या माध्यमातून मिसअंडरस्टँडिंग होताना आपण पाहतोय. टाइम कमी आपल्याकडे. गावदे वेलवेले संघ नायक आपण अगदीच्या ठिकाणी आपलं प्लेइंग इलेव्हन घेऊन या व्यासपीठाकडे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. यावेळेस मोठा फटका. विजयी फटका होईल का. फटका बसलाय. चेंडू हवेत की जाईल सीमारेषे बाहेर आणि यावेळेस झेलबाद. यस अगदीच्या ठिकाणी झेलबाद मात्र केला जाईल आणि मॅच मध्ये मात्र खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण केले. मोठा फटका मारून या षटकामध्ये मात्र मॅच फिनिश करायची होती. आता येणारे 6 चेंडू आणि 4 धावींची गरज. ओटुटीजा
रान सार पेटलय जा नवीन फलंदाज लगेच फास्ट द्यायचं. अद्याप एक मॅच आपली बाकी आहे. खूप वेळ झाला या स्पर्धेला. कुठेतरी ज्या सेमीफायनलच्या मॅचेस होत्या त्या खऱ्या अर्थानं 2-2 ओव्हरच्या जर का झाले असते तर आत्तापर्यंत आपला या ठिकाणी कार्यक्रम जवळपास आटोपला असता. पण तो या ठिकाणी येणारे 6 चेंडू शिल्लक असणार मॅचच्या दिशेने जाऊया आणि 4 धावींची गरज कंपल्सरी चेसिंग असणार लढत. जरी लॉस स्कोरिंग मॅच जरी असेल ना तरी लॉस स्कोरिंग मॅच सुद्धा कुठेतरी शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकते. अगदीच्या मॅचमध्ये बऱ्याचशा अशा स्पर्धा पाहिल्यात की 6 चेंडू मागे 2 धावा सुद्धा झाल्या नाही आहेत असं सुद्धा मैदानामध्ये पाहिलंय. स्वतः अगदीच्या ठिकाणी हे मॅच खूप चांगली या ठिकाणी आपण पाहू शकाल. मैदानच्या आतमध्ये सारसई बनाम मिरकुटवाडी गोलंदाजी याच्या माध्यमातून येईल सांघिक तिसरे षटक संतोष आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल रणजित. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे या परिसरामध्ये एक जबरदस्त पनवेल परिसरामध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे तो रणजित मात्र यावेळेस आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला आहे. गावदेवी बिलवले संघनायक आपली टीम घेऊन अगदीच्या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मिरकुटवाडी संघनायक विलंब नकोय, टाइम कमी आहे. हा मोठा फटका बसलाय. चेंडू हवे झेल होईल का या ठिकाणी? झेल मात्र सोडला जाईल. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु एकच धाव घेण्याचा प्रयत्न. एक शिंगल येईल आणि शिंगलच्या मदतीनं संघ धावून पोहोचेल. मात्र 19 धावसंख्येवरती येणारे 5 चेंडू आणि धावांची गरज असणाऱ्या 3 धावींची गरज. अगदी त्या ठिकाणी जर विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय संतोषच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू अतिशय महत्त्वाचा असणार आहे. एखाद दुसरा चेंडू डॉट टाकून या मॅचमध्ये कमबॅक करावा लागणार आहे त्या गोलंदाज संतोषला. एखादी जर विकेट या ठिकाणी येते ना तर नक्कीच या ठिकाणी या मॅचमध्ये कमबॅक करेल. मोठा फटका बसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत पण तो नो मॅन स्लॅटला अरुण स्टार्ट चांगला घेतला होता परंतु तो स्टार्ट जर का डायरेक्ट या ठिकाणी घेतला असताना तर कदाचित या ठिकाणी झेल होऊ शकला असता. येतील या 2 धावा आणि या 2 धावेनेच संघ जाऊन पोहोचेल. 21 धावसंख्येवरती येणारे 4 चेंडू. आता फक्त एका धावेची गरज. फक्त या ठिकाणी एका धावेची गरज असणारे जे प्रेक्षक बसले होते ते उठून उभे राहिलेत आणि निश्चितच या ठिकाणी कारण ते जाणतायत कारण पाठीराखे कदाचित असावेत मिरकुटवाडी टीमच्या. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय येणारे 4 चेंडू 1 धावींची गरज. काय आजच्या दिवसामध्ये दार केली गेली मिरकुटवाडी संघानं आणि आजच्या लॉसमधनं मात्र सेमीफायनलमध्ये दाखल झाली होती हीच ते मिरकुटवाडी टीम. गोलंदाज पुनश्च तयार आणि हा होईल विजयी फटका. अशा तऱ्हेनं अक्रॉस द लाईन खेळ असताना चेंडू जाईल सीमारच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार आणि हा विजयी फटका. आपण मात्र सेकंडसाठी जा पण तो कर्णधार आपण या टॉससाठी यायचा आहे. टॉससाठी या आपण टॉससाठी रोशन पवार आपण टॉससाठी